आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. पतसंस्थांकडच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांच्या सक्षमीकरणामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्याचा व्यक्त केला विश्वास. उस्ताद झाकीर हुसेन आणि गायक शंकर महादेवन यांच्या बँडला तसंच बासरीवादक राकेश चौरासे यांच्या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार. आणि विशाखापट्टणम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 106 धावांनी विजय. राज्यातल्या 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करणार आहे. 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षांवरच्या नागरिकांना याचा लाभ होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. या अंतर्गत ज्येष्ठांमधलं अपंगत्व आणि अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणं खरेदी केली जातील. यासाठी आरोग्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण तसंच तपासणी करून पात्र लाभार्थी ठरवले जातील. पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये एकरकमी बँक खात्यात जमा केले जातील. राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सुमारे 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळेल असा सरकारचा अंदाज आहे. बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देऊन पतसंस्थांना बळकट केलं जाणार आहे. या अंतर्गत पतसंस्थांकडच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी संरक्षित केल्या जातील. यासाठी पतसंस्थांना 100 रुपयांच्या ठेवीमागे 10 पैसे अंशदान द्यावे लागेल. त्यामुळे अवसायनात गेलेल्या पतसंस्थेच्या ठेवीदारांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतील. सुमारे 3 कोटी ठेवीदारांना याचा लाभ मिळेल. सध्या राज्यातल्या सुमारे 20,000 पतसंस्थांमध्ये 3 कोटी ठेवीदारांच्या 90,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. राज्यातल्या 2 लाख युवकांना रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सरकार नमो महारोजगार मेळावेही आयोजित करणार आहे. शहरी भागातल्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान अभियान राबवलं जाईल. या अंतर्गत रेल्वे मार्गावर पूल, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण वाहिनीही उभारता येईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढी बांबू लागवडीवर 3 वर्षात 2 हेक्टर करता 1200 रोपं आणि प्रतिरोप 175 रुपये अनुदान देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. मध उद्योगाला बळकट करण्यासाठी मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. बंजारा, लमाण तांड्यांचा विकास करून या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. शिर्डी विमानतळाचा विस्तार करून नवीन इमारत उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. याशिवाय कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय आता 62 वरून 60 वर्ष करणं, सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणं, जुन्नर तालुक्यात बिबटे सफारी विकसित करणं, धारावी पुनर्वसनासाठी केंद्र सरकारची मिठागरांची जागा मागण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज झाला. महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांच्या सक्षमीकरणामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठता येईल असं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींच्या भाषणाचा भर लोकशाहीच्या 4 स्तंभांवर होता. या स्तंभांना मजबूत केल्यामुळे देशाचा विकास होईल असं ते म्हणाले. आता जग भारताच्या आर्थिक विकासाची गती आणि व्याप्तीचं कौतुक करत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 3ऱ्या कार्यकाळात भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही वर्षात देशानं केलेल्या कामगिरीकडे विरोधी पक्ष दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणुकांशी संबंधित उपक्रमांमध्ये लहान मुलांच्या सहभागावर केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक प्रचारात पोस्टर किंवा पत्रकं वाटणं, प्रचार मेळावे इत्यादी कामांमध्ये लहान मुलांना सहभागी करून घेता येणार नाही. राजकीय नेत्यांनी लहान मुलांना उचलून घेणं किंवा प्रचाराच्या वाहनावर लहान मुलं बसलेली असणं अशा कोणत्याही प्रकारे लहान मुलांचा सहभाग बालश्रमिक विषयक कायद्यांचं उल्लंघन मानलं जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घ्यायचं
सर्वोच्च न्यायालयानं आज मान्य केलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिका फेटाळल्या होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय त्यांनी दिला होता. तसंच शिंदे यांनी नियुक्त केलेला प्रतोद हाच शिवसेनेचा पक्षप्रतोद असल्याचा निर्णयही त्यांनी दिला होता. त्यांचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत असल्याचं सांगत ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये आज झालेल्या 66व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकारांनी 5 पुरस्कार मिळवले आहेत. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या अल्बमना ग्रॅमी पुरस्कार मिळाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवला. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकी खेळीमुळे भारतानं 396 धावा केल्या, तर इंग्लंडनं 253 धावा केल्या. त्यामुळे मिळालेली 143 धावांची आघाडी भारताला विजयाकडे घेऊन गेली. दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकामुळे भारताला 255 धावांचा पल्ला गाठता आला. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला दुसऱ्या डावात 399 धावांची गरज होती. मात्र आज चौथ्या दिवशीच त्यांचा डाव 292 धावांवर रोखत भारतानं त्यांच्यावर मात केली. पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 असे 9 गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. पहिला सामना इंग्लंडला जिंकला होता, त्यामुळे हा विजय नोंदवत 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-1 अशी बरोबरी साधली आहे. फॉर्म्युला भारत 2024 स्पर्धेत इलेक्ट्रिक वाहन प्रकारात IIT मुंबईनं प्रथम क्रमांक पटकावला. देशभरातल्या 42 पथकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. अन्य प्रकारातही मुंबईनं चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आलं. शेअर बाजारात आज विक्रीचा जोर राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 354 अंकांनी खाली गेला आणि 71,731 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 अंकांनी घसरून 21,772 वर बंद झाला. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यांना 2 दशलक्ष घनफूट TMC पाणी देण्याची योजना सध्या वेगानं सुरू आहे. आत्तापर्यंत 70% काम झालं असून हे काम मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. जून-जुलैपासून प्रत्यक्ष पाणी उचलण्याचं काम सुरू होणार आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रात मानवनिर्मित साहित्य वापरून देवगडच्या समुद्रात एकूण 40 ठिकाणी कृत्रिम भिंती मत्स्य विभागातर्फे उभारल्या जात आहेत. मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीधर अलगिरी यांनी अलीकडेच त्याचं उद्घाटन केलं. या भिंतींमुळे मासळी उत्पादन वाढ, आपत्ती व्यवस्थापन, किनारपट्टी संरक्षण, मासे पकडणं आणि वाढवणं अशा विविध गोष्टींसाठी फायदा होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि अमृत या मराठीतील पहिल्या डायजेस्टचे माजी संपादक मनोहर मुरलीधर शहाणे यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. शहाणे यांना राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं होतं. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे. newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह, न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर ॲट आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात तुलनेनं लक्षणीय वाढ झाली आहे, तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात 65 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय.
पतसंस्थांकडच्या 1,00,000 रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणार. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर. महिला, युवक, शेतकरी आणि गरिबांच्या सक्षमीकरणामुळे विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्याचा व्यक्त केला विश्वास. उस्ताद झाकीर हुसेन आणि गायक शंकर महादेव यांच्या बँडला तसंच बासरीवादक राकेश चौरासिया यांच्या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार. आणि विशाखापट्टणम इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 106 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.